हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 2 दिवस झालं व्हिडिओज टाकला नाही कारण सर्दी पण होती थोडी, त्यामुळं आवाज पण बदललेला. मग म्हटलं आता 2 दिवस टाकायलाच नको, मग टाकलाच नाही. जेव्हा आपण स्वतः टेलर काम करत असतो त्यावेळेला आपलेच वस्तू म्हणजे आपलेच जे काय कपडे आहेत ते वेळेवर शिवायचे होतच नाहीत. मी 4 दिवस झालं परकरला शिलाई मारायसाठी माडीवरती आणून ठेवलेत, पण एका पण परकरला शिलाई मारायची झाली नाही. तर आज म्हटलं काय पण करून आज शिलाई मारायची, त्यावेळेसच खाली जायचं म्हणून. सकाळी पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या, त्या शिल्लक होत्या, थोड्या बनवायच्या होत्या. मग म्हटलं आज वेळ आहे तर हे काम तरी करून घ्यायचं. एखादा सण असला की ही साडी नेसायची का ती साडी नेसायची करत एखादी साडी वाटलं की ही जास्त वेळा नेसल्या मग दुसरी एखादी नेसावी. पण ज्या वेळेला नवीन साडी हातात घेतली की तर असं असतं की त्याच्यावरती ब्लाऊज शिवलेलं नसतं, मग ती तशी साडी राहते. नंतर कधी ब्लाऊज शिवेल त्यावेळेसच ती साडी. आता माझं चाललं होतं बोनेट बनवायचं, पण हे नक्की खरं आहे बरं का. बाकीच्या बायकांचे ब्लाऊज शिवून होतात, पण आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवलेलं नसतं. त्यामुळं मग असं दुसऱ्यांचं ब्लाऊज बघितलं की आपल्याला वाटतं की हां हे बघा, हे पैसे देऊन पण वेळेवर शिवून घेतात, पण आपण स्वतः शिवत असून पण आपल्याला ब्लाऊज घालाय भेटत नाही. म्हणून हे मी बोनेट बनवत आहे. असंच मोबाईलवर सर्च करत होते आणि एक व्हिडिओ दिसला बोनेट बनवायचा, तर म्हटलं आपण पण ट्राय करूया, आपल्याला पण त्यांच्यासारखं बोनेट जमतंय का पाहूया. म्हणून मी आजही बोनेट बनवायचं चाललंय माझं. हे असं शिवून घेतलं. आता नंतर मी याच्यात इलॅस्टिक टाकणार आहे. तर असं माझ्याकडं इलॅस्टिक आहे. गाठ काय सुटणाच झाल्या. सकाळीच नखं काढलेत त्यामुळं गाठ लवकर काय सुटना झाल्या. म्हणून गरम तर एवढं होतंय की नकोच वाटतंय. तरी पहाटे आज पाऊस झाला. उठल्या उठल्या जरा बरं वाटलं पाऊस पडलेला त्यामुळं, पण घरात एवढं गरम होतंय ना, अजून पण असं वाटतंय पाऊस येतोय का काय. मीच गाठ बांधलेली आहे पण मलाच सुटेना असं झालं. सुटली. आता हे इलॅस्टिक मी ह्याच्यात वळून घेणार आहे. जास्त वेळ लागत नाही बोनेट बनवायला, पण बाजारातून आपण आणण्यापेक्षा आपलं म्हणलं घरी तरी ट्राय करावं. आज जाऊ नये म्हणून इथं काहीतरी लावलं पाहिजे म्हणून ट्राय करते. हे टोपण म्हणजे इलॅस्टिक आतमध्ये जायचं. अक्षय तृतीया म्हणजे माहिती आहे का? म्हणजे पहिली लोक म्हणतात की जे काय पूर्वज आहेत ते या दिवशी जेवायला घरी येतात म्हणून. मग सगळ्यांच्यासाठी ते पुरणपोळ्याचं स्वयंपाक सर्व काही करायला लागतं. भजी, तळण, पुरणपोळी असं सर्व बनवून ते मग संक्रांती असते त्याच्यावरती हे काय पिंपळाचं पानाचं असं द्रोण केल्यागत करायचं. द्रोण पण नाही असं म्हणजे त्याच्यावरती नैवेद्य बसला पाहिजे असं ते करून त्याच्यावर 2-2 पोळ्याचा नैवेद्य ठेवायचं असतं. तर हे लावल्यामुळं बघा इलॅस्टिक आत गेलं नाही. हे काढून घेतलं पिन. ह्यालाच गाठ बांधणार आहे. बसले तर हे शेंड आहेत ते कापून घेत कट करून, जास्त मोठं नको.
तर हा ओपन भाग आहे, तो मी शिवून घेते. धागा मला वेगळा वापरावा लागेल, नाहीतर वरती धागा दिसेल. आतून कसा पण मारला, कोणताही धागा वापरला तर काय नाही, पण वरून त्याला मॅचिंगच धागा पाहिजे, नाहीतर मग ते वेगळंच दिसेल ना. इकडे आहे का बघूया दुसरा. ही चेन बघा, बॅग बनवण्यासाठी किती दिवस झाला आणली. छोटीशी पिशवी, बॅग म्हणजे छोटीशी पिशवी शिवायची होती, त्याला मला चेन लावायची आहे. मी खूप दिवस चेन शोधत होती, पण मला ह्या मापाची चेनच सापडत नव्हती, पण सापडली. पण आता बॅगच शिवलेली नाही अजून. हे असं होतं बघा, धागा ओवला आणि एका ह्याच्यात धागाच ओवला नाही, शिलाईच बसना झाल्या. मग आता परत मला धागा ओवून, एखादी गोष्ट मी बघितली ना की मला ते असं म्हणजे असं वाटतं की कधीशी मी ती करते. आता ब्लाऊजची डिझाईन एखादी बघितली तर मी तो ब्लाऊज कधी शिवत्या मला डोक्यातनंच जात नाही. सारखं मग तेच पूर्ण करते. तर हे असं करून घ्यायचं. नंतर बघू शकतो किती छान झालं ना. कोण म्हणेल का हे घरात शिवलंय म्हणून, रेडीमेड सारखंच वाटतंय ना. कापड माझ्याकडे जरा शिल्लक होतं ब्लाऊज पिसातलं, त्याच्यापासूनच बनवलं. आता ब्लाऊज परकरला शिलाई मारून घेते. परकरला शिलाई मारून झाल्या, दोन्ही पण परकरला शिलाई मारून घेतली. हाय पण तर अशी बोनेट मी शिवलेत घरी बघा.